टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा तालुक्यातील लासूरसह 8 गावातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 67 कोटी रुपयांच्या पाणी फिल्टर योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे। चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही योजना साकार होत असून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ती वरदानच ठरते। योजनेच्या पाहणी दरम्यान माजी आमदार लताताई सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा दर्जा, तांत्रिक बाबी आणि प्रकल्पाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली। जल हेच जीवन, जल हेच अमृत या विचाराला अनुसरून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी कोणतीही तडजोड होणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। या योजनेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन। यासाठी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून सुमारे 35 लाख रुपयांचा बंधारा उभारण्यात आलाय। या बंधाऱ्यामुळे सांडपाणी साठवून त्याचा उपयोग शेतीसाठी, भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि जलसंधारणासाठी होणार असल्यानं शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। शुद्ध पिण्याचे पाणी, जलसंधारण आणि पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापन या तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी ही योजना ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या विकास कामाबद्दल लासूर ग्रामस्थ, शिवसैनिक, नानासो, एके गंभीर मित्र परिवार तसंच परिसरातील नागरिकांनी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचं मनपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।